हे नाशिक सांगली नंतर सोलापूर जिल्ह्यात 19,772 हेक्टर द्राक्ष आहेत मैदान आहे आणि स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आमचं उत्पादन कमी होतंय आणि सोलापूर जिल्ह्यात जवळपास 1200 ते 1500 हेक्टर द्राक्षेचं उत्पादन त्या ठिकाणी लागवड कमी झाली। त्याची कारणं अशी आहेत की त्या ठिकाणी आपण बघितलं तर मंत्री महोदय आम्हाला जे औषधं दिली जातात त्याच्यावरती जीएसटी आकारणी जातो, तर त्याच्यात सवलत दिली तर याचा उत्पादन खर्च कमी होईल। याच्याबाबत काय आपण निर्णय घेणार? आमच्या भागामध्ये कापसेवाडी मानेगाव गटामध्ये नितीन बापू कापसारखे अनेक त्या ठिकाणी ह्या चांगल्या पद्धतीने द्राक्ष आणि बेदाणा करतायत। आज 350 रुपयाचा भाव 200 रुपयावर आलाय का? तर आपण मगाशीपासून चर्चा करतो अध्यक्ष महोदय, अफगाणिस्तानचा बेदाणा चायना मार्गे भारतात येतोय, त्याच्यावर तात्काळ कारवाई होत असताना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ज्या आज औषधाच्या कंपन्या आहेत, एका कंपनीचं औषध 400 रुपयाला मिळतंय आणि दुसऱ्या कंपनीचं औषध 100 रुपयाला मिळतंय, ह्याची एक लेवल करणार का? आणि अध्यक्ष महोदय, हा आज बेदाण्यासारखा सेन्सिटिव्ह विषय आहे। आज शालेय पोषण आहारामध्ये आपण ऍड करणार होतो, याबाबत अनेक वेळा आश्वासन दिलं पण ते पूर्ण केलं नाही। बेदाण्याचा द्राक्षाचा शेतकरी खूप अडचणीत आहे। मनरेगामध्ये 5 हेक्टर पर्यंत आपण मर्यादा करता आणि त्याला लिमिट ठेवता, तर सरसगट सगळ्या द्राक्षवाल्यांना यामध्ये इन्क्लूड करावं एवढी विनंती करतो।